आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। शिष्यवृत्ती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। अरे या कामगार अधिकाऱ्याचं करायचं काय? आणि मुलगा व्हरीफाय। कामगारांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेनेचे तीव्र आंदोलन। हिंगोली जिल्हा कामगार कल्याण मंडळ कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, अनागोंदी व कामगारांवरील अन्यायाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने आंदोलन केले। युवा प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात शिष्यवृत्ती, वैद्यकीय क्लेम, स्कॉलरशिपसह विविध योजनांचे प्रलंबित लाभ तातडीने देण्याची मागणी करण्यात आली। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हजारो कामगार न्यायापासून वंचित असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे अधिक व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किरणभाऊ घोंगडे यांनी दिला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी सचिन मध्ये आज कामगारांच्या पाल्यांचा जे शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे तो आज प्रलंबित आहे। त्याच्या कुठल्या प्रकारची वाट या ठिकाणी निधी मिळालेला नाही। याचबरोबर कामगारांच्या नोंदण्या असतील या देखील प्रश्नावर कामगार अधिकारी मोठ्या प्रमाणात गंभीर नाहीत। याचबरोबर या कार्यालयामध्ये फक्त एजंट मार्फत मोठ्या प्रमाणामध्ये कामे केले जातात आणि आमची स्पष्ट मागणी आहे की आपण थेट लाभार्थ्यांचेच थेट कामं करावेत। लाभार्थी गरीब लाभार्थी या ठिकाणी निधी येत असतात, त्यांचे कामे या ठिकाणी झाली पाहिजेत। एजंट आणि दलाल मुक्त हे कार्यालय झालं पाहिजेत।